फाईट होणार नाही. आपण 3 तासामध्ये मॅच चालवणार आहे. 1 तासामध्ये 10 ते 12 असेल, 15 ते 7 9 तासामध्ये गर्लची फाईट असेल. फक्त इथं गर्लची फाईट असेल. आपलं आपण टीमचं हे करणार आहे त्याची आपण नंतर लास्ट आहे करू. पहिले तुम्हाला म्हणजे आपण जिथं देतो तरी पण एक प्लेस म्हणून जे प्रश्न आपली 1.5 मिनिटाची फाईट असेल. आपली जी फाईट असेल ती 1.5 मिनिटाची असेल. याचा अर्थ त्याच्यामध्ये 6 किक्स आपल्या कंपल्सरी आहेत. 6 किक्स आपल्या कंपल्सरी आहेत. त्याच्यासाठी जे साईड एम्प्टी असतील ते जे कॉर्नर असतील रेड लो त्यांनी त्या किक्स काउंट करायचे. पॉईंट्सवर क्लिक करणार त्यांनी ज्यांनी केल्या त्याचा मायनस पॉईंट. त्यानंतर फर्स्ट ऑफिशियल वॉर्निंग 1 पॉईंट फायनल. सेकंड ऑफिशियल 1 पॉईंट मायनस. थर्ड ऑफिशियल डिस्क्वालिफाय. फेस चेस्ट स्टमक पंचचं होत्या सगळे आपले कोणतेही पंच मारा. तुम्हाला रसमन मारा, फेस पंच मारा, स्टमक पंच 1 पॉईंट. स्टमक किक 2 पॉईंट. फेस किक 3 पॉईंट. आणि खूप वेळा मॅचेसला बघितलं की साईड एंट्री जे असतात त्यांनी पॉईंट दिल्यानंतर जे आपली चिपजुरी असतात अरे पॉईंट डिक्लेअर करताना पॉईंट द्यायला लागतात. एक आपल्याकडे रेफ्री कमी आहे. तर तुम्ही देताना आपला प्लेअर बघू नका. जे काय असेल ते क्लिअर कट पॉईंट द्या. मुंबईचा असेल, नाशिकचा असेल, ठाण्याचा असेल, डोंबिवलीचा असेल, साताराचा असेल आणि क्लिअर पॉईंट शो करा. तुम्हाला कॉन्फिडन्सला हा पॉईंट आहे. दोघांनी एक केला आहे. आपण पॉईंट कसा देतो 3 रेफ्री असतात मध्ये जो रेफ्री 3 पैकी जो 2 पॉईंट हे करे डिक्लेअर आपल्याला पॉईंट द्यायला आणि तो पॉईंट फक्त त्यांना वाटलं की आपण पॉईंटच पण 3 रेफ्री आहेत, काही 2 रेफ्री आहेत आणि तो पॉईंट अनाउन्स करतो रेफ्री. समजा पॉईंट दिले 3 पैकी दोघांनी पॉईंट दिलेले तर तुम्हाला पॉईंट दिसतं कंपल्सरी करतो. ते तुम्हाला दिसताना पॉईंट दिले आणि पॉईंट असं नको हे असं एक केलं बरं पण त्याला प्रॉपर पॉईंटचे पॉईंट रेट आहे. म्हणजे आतामध्ये रेटिंग असेल रेट जो आपला लक्षात दिलेला पण पॉईंट पुन्हा कॉन्फिडन्स नाही असं घेतला एकेला कन्फ्यूज नका करू. त्याच्यामध्ये कोचे असं ते का होता पॉईंट डिक्लेअर केलं की मी घेतला त्याच्याने तुम्ही क्लिअर काय टाकत नॉर्मल आहे 25 मध्ये मारा 1 पॉईंट जास्त इंजन विमा असं करून लगेच स्टॉप करा. पेज पंच कंटिन्यू असताना आपण एकच पॉईंट आहे नाही बॅग नाही टच लेने की जरूरत काही जण हे करतात म्हणून पॉवर समजू येते आपल्याला कोण परफेक्ट त्याचा पॉईंट मात्र कोण ते आपलं लक्षात येतं. पण जेवढं तेवढं लगेच वॉर्निंग देऊ नका. कंटिन्यू वॉर्निंग राउंड पण बाय पंच हां पंच बघा फेसला अटॅक आहे समोर फेसला अटॅक आहे स्टमकला अटॅक फेसला अटॅक आहे स्टमकला अटॅक बॅकला पॉईंट नाही. इकडे लक्ष द्या एक पंच आणि किक सगळ्यांना माहिती. आता थ्रो याच्यामध्ये 2 थ्रो एक अनपरफेक्ट थ्रो आणि एक परफेक्ट थ्रो. अनपरफेक्ट थ्रोला 1 पॉईंट आहे परफेक्ट थ्रोला 3 पॉईंट. शक्यतो परफेक्ट थ्रो बसतच नाही अनपरफेक्टच बसत. परफेक्ट थ्रो म्हणजे जशी की आपल्या झुडामध्ये असतात आपण करतोय तो थ्रो करतो
मागं तुमचं जे गॅस आहे त्यांना काही अनपर्फेक्टला तुम्हाला वाटलं मागे डिसिजन डायरेक्ट घेऊ नका त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नाही होणार काही सिनियर आहेत त्यांना एक म्हणजे कोच आलं ते त्यांना आपलं अजून कोणाला काय प्रॉब्लेम असतो तर आइए ना बॅकला नाही आपण समजा हे आता शिकवलं असेल तर मोठ्या फाईटलाच नाही पण काय कोणाला लागेल मिनिटामध्ये काय पुढं आहे आणि स्टॉप जो टायमर असेल स्टॉप करताना मॅच स्टॉप ठेवा मॅच सॉरी मॅच स्टॉप केली तर टाइम स्टॉप ठेवा टाइम लिमिट राहा 1.5 मिनिटात येतं परफेक्ट झाला पाहिजे टाइम कमी आहे आणि 3 मिनिटाला पाहिजे दुसरा आपल्याला रेफरी कमी आहे तरी पण आपला प्लेअर आल्यानंतर आपल्या देण्याचा टेबलवर बसा टायमिंगला बसा मॅडम रेफ्रिशिपला थांबा इथं बसा इथूची घ्या सोला हे काय ठीक आहे सोला अजून काय अजून कोणत्या रेफ्रिला त्यांचा आवाज कमी झाला इकडे लक्ष द्या अनपरफेक्ट थ्रो 1 पॉईंट परफेक्ट थ्रो 3 पॉईंट पंचेस कोणते त्याला 1 पॉईंट बेस पंच स्टमक पंच 1 पॉईंट किक बेस किकला 3 पॉईंट स्टमकला 2 पॉईंट बॅकला कुठेच अलाउड नाही बॅक कागद दिला नाही मागे द्या ना सगळ्यांच्या नावाने दिलेले आता बेस बॅकला कुठे झालं परफेक्ट पूर्ण परफेक्ट बसला असेल पूर्ण बॅक हे झाले सगळे परफेक्ट त्याचा अनपरफेक्ट हो गया फर्स्ट ऑफिशियल 1 पॉईंट मायनस सेकंड ऑफिशियल 1 पॉईंट मायनस थर्ड ऑफिशियल डिस्क्वालिफाय कोणा शक्यतो डिस्क्वालिफाय करू नका त्याला प्लेअरला भरपूर प्लेअर नवीन आहेत नवीन नियमित त्यानुसार आणि रेफ्रिशिप आपली क्लिअर द्या पूर्ण रेफ्रिशिप क्लिअर करा त्या प्लेअर आल्यानंतर साईडला बसा रेफ्रिशिप करून साईडला बसमध्ये एक आपला आता आतमध्ये कातामीमध्ये एक आपला मिडल रेफ्री असणार आहे साईड रेफ्री चीफ ज्युरी एक टेबल टाईमकीपर पॉईंट द्यायला एक असणार एक 5-7 हे असणार आणि तुमचे जे इंचर असतील त्या इंचरला सोडून कुठलेही टेबल सोडू नका आपल्याला या 5 ओव्हरच्या मॅचेस सगळ्या सांगायचं आता आपलं 3 एरियाला चालू असतं एक गर्लचा असेल चालू 2 एरिया 7-11 भाग आणि बाकी या साईडला आपले जे 16 ते 18 बाकी असतात ते आता आपलं चालू असतं अजून कोणाला काय डाऊट असेल तर विचारा पॉईंट सिस्टमला कोणाला माहिती नाही कसं काय
काहीच करायचं नाही. साईड एंट्री असतो साईडला आता युनिक पंच मारला समजा लेफ्ट हँडला रिव्हील असते रिव्हील असते हात एंट्री लावायचा तो चिपचुली असतो समोर बसलेला तो पॉईंट डिक्लेअर करतो आणि चिपचुलीवर बसलेला असतो तर लक्ष द्या दोन व्यक्ती साईड एंट्रीचा पॉईंट डिक्लेअर केला समजा एक्झाम्पल असं म्हणून मी ब्लूला दिला त्यांनी रेडला दिला ब्लूला लक्षात ठेवा ब्लूने पॉईंट घेतलेला 1 2 ब्लू करणं 1 2 आणि दोघांनी ब्लूला दिला तुम्हाला ब्लूला घेतला जे तुम्हाला वाटतं रेडनी पॉईंट घेतला ते ब्लूला पॉईंट घेतला सिस्टीम कशी आहे हे बघा ना 1 असं 1 पॉईंट 2 असं 2 पॉईंट 3 असं 3 पॉईंट ही सिस्टीम आहे पॉईंट घ्यायचा 1 2 3 1 2 3 ओके हे आता असेल आपलं प्रॉपर जे बंद चिपचुली डिक्लेअर नाही करत पॉईंट ते बंद खाली नाही फाईट चालू राहते ऐका लक्ष द्या फाईट स्टॉप होत नाही पॉईंट सिस्टीम देताना फाईट चालू राहते पंचे स्पीड मारतोय तुम्ही साईडला पॉईंट देत आहे दोघांनी आतवरती गेले ब्लूला तर समजा मीटर असेल चिपचुली तो ब्लू पण 1 पॉईंट रेड पण 1 पॉईंट फाईट चालू असते लक्ष द्या समजा फाईट स्टॉप करायची गरज नाही तर आता आपला 2 तास फाईट घ्या मला सेंट्रलला कुटुंबासून आहे 13 वर्षाच्या वरती त्यांच्या वनपण मायनसचा करायचा त्यांच्या पोस्टला साखर केली गोल बोलतं माझी खेळणं गोल बोलतं माझी केल्याने खेळू नका कोचला हे करा आणि 1 मिनिटाचा टाईम द्यायचा 1 ते जास्त असं 2 मिनिटं मिनिमम कंपल्सरी आणि जो नावानं करणारा असेल त्यांनी 2 मॅच पहिले मानून पाहिजे टायमिंग स्टॉप केल्यानंतर 1 मिनिटाचा लागला टाईम ठेवायचा पुढची मॅच चालू होत नाही त्याच्यावर एखाद्याने कोचनं ऑप्शन घेतला आपल्याला ऑफिशियल दिला मॅच 1 मिनिटाची झाली आपल्याकडे हे आहे अजून काय म्हणतो पॉईंट सिस्टीम सांगितली परफेक्ट आणि म्हणतो ते मॅचेस चालू झाल्या ते बरोबर आहे आपण साध्या लोक पूर्ण चांगले आता नंबर 1 आहे आपण त्याचा मी डिक्लेअर करणार 1 2 3 गर्ल्स काय असतं तुमचं लास्टलाच होणार गर्ल्स एका साईडलाच होणार आता आपण 16 ते 18 आपलं चालू असतो आता आपण 7 ते 9 10 ते 12 चालू करणार आहे 30 सेकंडची मॅच असेल काय झालं तर 30 सेकंडची मॅच असेल 30 सेकंडला पण काय झालं तर 20 पॉईंट मिळेल कागद पुढे